निवडणुकीच्या मैदानात उतरणारा प्रत्येक जण स्वतःचा उद्या विजयीच होईल असं समजत असतो। सत्तेची खुर्ची गाठण्यासाठी प्रत्येक जण आपली सगळी शक्ती पणाला लावतो। कुणी 24 तास सोशल मीडियावर फोटो व्हिडिओचा पाऊस पाडताय, तर कुणी दररोज नवनवीन आंदोलन करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करताय। कुणी आपली अख्खी फॅमिलीच राजकारणात उतरून आपला गड वाचवण्यासाठी मोठ्या कष्टानं प्रयत्न करताय। पण शेवटी गुलाल कोणाच्या कपाळाला लागणार हे फेसबुकचे लाईक्स नाही तर हे मतदार ठरवतात। यंदाच्या निवडणुकीत अशाच काही सुपरस्टार उमेदवारांना मतदारांनी असा काही मोठा धक्का दिला की त्याच्यातून त्यांना सावरणं देखील शक्य होतंय की नाही असा प्रश्न पडतो। ज्यांच्या नावाची हवा ही आभाळाला टेकली होती आणि ज्यांचा विजय फिक्स मानला जात होता, त्याच दिग्गजांची गाडी चिखलात रुतली आहे। आम्हाला कोण पाडणार या भ्रमात असलेल्यांना मतदारांनी जमिनीवर आणलंय। मग ती निर्मला नवलेंची लोकप्रियता असो की सक्षणा सलगर यांची आक्रमक भाषणं असो की मंगेश साबळेंची स्टंट्सबाजी असो, हे सोशल मीडियावरचे हिरो प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी का कमी पडले आणि वडपुडकर सावंतांसारख्या मुरलेल्या नेत्यांची गणितं नेमकी कुठे विस्कटली, या बड्या नावांना जनतेनं का नाकारलं, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिलं आणि चर्चेतलं मोठं नाव आहे ते म्हणजे मंगेश साबळे। कधी अर्धनग्न तर कधी झाडाला उलट टांगणं असो, या हटके आंदोलनामुळे साबळेंनी सोशल मीडियावर स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता। खासदारकीच्या मैदानात देखील ते उतरवले होते आणि त्यानंतर यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून शड्डू ठोकला। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना इथं साथ मिळाली ती अब्दुल सत्तार यांची। सत्तारांनी तर साबळेंच्या विजयांची खात्रीच दिली होती, पण त्यांच्या समोर आव्हान होतं ते भाजपचे गोपाल वाघ यांचं। दोन्ही उमेदवार आपापल्या जागी लोकप्रिय होते, दोन्हीही आपापले मोठमोठे मुद्दे ते जनतेसमोर मांडत होते, पण शेवटी लोकांचा कल महत्त्वाचा ठरला आणि सोशल मीडियावरील वादळ आणि आंदोलनाची हवा ही मतपेटीपर्यंत पोहोचवण्यात साबळे कमी पडले। गोपाळ वाघ यांनी 1150 मतांच्या फरकानं बाजी मारली आणि साबळेंना इथं पराभवाचा धक्का बसला। आता या यादीतलं पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे निर्मला नवले। कारेगावच्या सरपंच असलेल्या निर्मला त्यांची स्टाईल आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते। शिरूरच्या कारेगाव कानूर मेसाई या गणातून त्यांनी जेव्हा पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या या लढतीकडे राहिलं होतं। मग त्यांच्या संपत्तीची चर्चा या निवडणुकीत झाली, यासोबत त्यांच्या गाजलेल्या मुलाखती सोशल मीडियावर संपूर्णपणे निर्मलाताईंचं वादळ दिसत होतं। निवडणुकीच्या रिंगणात त्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून म्हणजे घड्याळ या चिन्हावर उभ्या होत्या, पण इथली लढत वाटती तितकी सोपी नव्हती। त्यांच्या समोर भाजपच्या मनीषा पाचंगे आणि शरद पवार गटाचे अक्षय नाणेकर यांचं तगडं आव्हान उभं होतं। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्या तर या जागेवर मात्र या दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्या। याच संघर्षात मतांची फाटाफूट झाली आणि त्याचा थेट फटका बसला तो निर्मला नवलेंना। राष्ट्रवादीची मतं विभागली गेली आणि दुसरीकडे भाजपची ताकद मात्र मनीषा पाचंगे यांच्या पाठीशी एकवटली आणि निकाल आला तेव्हा 300 मतांनी निर्मलाताईंचा पराभव झाला होता। या यादीतलं तिसरं महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे सक्षणाताई सलगर। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष असलेल्या सक्षणाताईंची ओळखच मुळी त्यांच्या धारदार जिभेमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे आहे। टीव्हीवर सरकारच्या धोरणाचे वाफाडे काढणाऱ्या सक्षणाताई यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या 13 गटातून स्वतःच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या, पण इथे त्यांचे गणित पूर्णपणे फिसकटलं होतं। त्यांचा सामना होता भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासोबत। धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी झाली असली तरी 13 गटामध्ये मात्र मित्रपक्षांनी त्यांच्यासमोर मोठे अडथळे निर्माण केले होते। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली स्वतंत्र फिल्डिंग लावल्यामुळे सक्षणा सलगर यांची इथं कोंडी झाली होती असे देखील आरोप झाले होते। निकालाचे आकडे जे हे देखील धक्कादायकच होते, कारण अर्चना पाटील यांचा 7,500 अधिक त्यांना मतं मिळाली होती, तर सक्षणा सलगर ह्या थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या होत्या, त्यांना फक्त 1253 मतं मिळाली होती। ओमराजेंनी आपल्या वहिनीला निवडून आणण्यासाठी माझा गेम केला असा आरोप सक्षणा सलगर यांनी केला, परंतु शेवटी राजकारणात ही हार असते। सोशल मीडियावर तोप डागणाऱ्या सक्षणाताईंना प्रत्यक्षात निवडणुकीत मतदारांनी मात्र सबस्टेशन नाकारलं होतं, हेच यावरून दिसून आलं। आता यादीतलं चौथं नाव आहे ते म्हणजे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं। आपल्या मुलाच्या पराभवानंतर धाराशिवमध्ये स्वतःचं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं मोठं आव्हान या निवडणुकीमध्ये त्यांच्या समोर होतं, पण त्यांची खरी टक्कर त्यांच्या विरोधकांनी नाही तर त्यांच्याच घरातून त्यांना मिळाली। त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी बंडखोरीचं निशाण फडकवलं होतं आणि जवळ या गटातून अपक्ष म्हणून त्यांनी शड्डू ठोकला, पण छुप्या पद्धतीने त्यांना इथं भाजपची रसद मिळाली आणि काका पुतण्यातील हा वाद चव्हाट्यावर आला। प्रचारादरम्यान तानाजी सावंतांनी ही लढाई वैयक्तिक पातळीवर नेली। त्यांनी आपल्या पुतण्याचा उल्लेख थेट गुराखी आणि सुपरवायझर असा करत बापाला हलक्यात घेऊ नका असा सज्जड त्यांना दम भरला होता।
पण हाच अपमान धनंजय सावंतांच्या पथ्यावर पडला. आता माझा तांडव पहा असं म्हणत त्यांनी देखील काकांचं हे आपलं आव्हान मोठ्या प्रमाणात स्वीकारलं. जेव्हा निकाल लागला तेव्हा या गुराखी म्हणवल्या गेलेल्या पुतण्याने तानाजी सावंतांच्या उमेदवाराचा 2100 मतांनी त्याला पराभव केलं होतं. इतकंच नाही तर तानाजी सावंतांचं स्वतःचं मतदान असलेल्या डोन गटात देखील त्यांच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. थोडक्यात काय तर ज्यांनी बापाला विसरायचं नाही असं सांगितलं होतं त्यांनाच मतदारांनी घरच्या आणि गावाच्या राजकारणात मोठा धडा शिकवला होता. आता या यादीतलं पुढचं नाव म्हणजे सुरेश वडपुडकरांचं. परभणीच्या या माजी मंत्र्यांनी यंदाच्या निवडणुकीत असा काही डाव टाकला की अख्खा महाराष्ट्र थक्क झाला. एकाच घरातल्या 5 जणांना इथं निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरून घराणेशाहीचा एक नवा विश्वविक्रमच प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गंमत म्हणजे ही 5ही मंडळी एकाच पक्षातून नव्हती तर सोयीनुसार वेगवेगळ्या चिन्हावर लढत होती. वडपुतकरांनी आपली सून प्रेरणा आणि समशेर मुलगा यांना भाजपकडून मैदानात उतरलं तर मुलगी सोनल देशमुख यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून तिकीट मिळवून दिलं. तर कहर म्हणजे लोहगाव गटातून त्यांचे 2 पुतणे बोनी आणि अजित वडपुडकर चक्क एकमेकांसमोर उभे ठाकले. एकाला भाजपनं तर दुसऱ्याला काँग्रेसनं बळ दिलं होतं. वडपुडकरांना वाटलं होतं की आता कुणी जरी यातून निवडून आलं तरी गुलाल हा आपल्याच घरात येईल. पण परभणीच्या मतदारांनी हा घराणेशाहीचा ओढस सपशेलपणे नाकारला होता. निकाल लागला तेव्हा काँग्रेसनं बळ दिलेले अजित वडपुडकर सोडले तर या घराण्यातले इतर 4ही उमेदवार पडले होते. आपला गड वाचवण्यासाठी वडपुडकरांनी रचलेला हा सेफ गेम त्यांच्याच अंगलट आला आणि एका मोठ्या राजकीय घराण्याला मतदारांनी इथं जमिनीवर आणलं. तर मंडळी संपूर्ण निकालाचा सार म्हणजे एकच आहे, तो म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी लाईकची संख्या ही मतपेटीच्या मताची गॅरंटी कधीच नसते. लोकांनी स्पष्ट केलं की राजकारण जेव्हा घरापुरतं मर्यादित होतं किंवा जेव्हा तुम्ही सत्तेच्या नशेत आपल्याच माणसांचा अपमान करता तेव्हा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवायला जास्त वेळ लावत नाही. तुमच्याकडे किती फॉलोअर्स आहेत यापेक्षा तुम्ही जमिनीवर किती काम करता यालाच मतदारांनी सर्वाधिक महत्त्व दिलंय. शेवटी लोकशाहीत राजा हा मतदारच असतो आणि तो कधी कोणाला वर न्यायचंय आणि कधी कोणाला जमिनीवर आणायचंय हे तोच ठरवतो. यंदाच्या निवडणुकीत या बड्या नावांव्यतिरिक्त अजून कोणाचा गेम झाला आहे असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.